अमित ठाकरे देखील आज मुंबईत शाखांना भेटी देणार। मनसेसह ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखांना देणार भेटी। मुलुंड आणि भांडूप विभागातील शाखांना देणार भेट। नागपुरात निवडणूक प्रचार जोमात, पण प्रशासन ढिसा। उमेदवारांची ऑनलाईन माहितीच उपलब्ध नाही। एलजे नामनिर्देशन पत्र, शपथपत्र अद्याप अपलोड नाही। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज अहिल्यानगर दौऱ्यावर। भाजप राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ। अमरावती महानगरपालिकेच्या 87 नगरसेवकांसाठी 661 उमेदवार मैदानात। साईनगरात भाजप विरुद्ध युवा स्वाभिमान पक्षात लढत, तर भाजपच्या तुषार भारतीय विरुद्ध सचिन भेंडेंमध्ये लढत। बिनविरोध उमेदवारांविरोधात मनसेची हायकोर्टात धाव। दबावामुळे अनेक उमेदवारांचे अर्ज मागे, मनसेचा आरोप। भाजपकडून 1 मुस्लिम उमेदवाराला तिकीट, तर काँग्रेसकडून 11 मुस्लिम उमेदवार। एमआयएमचे सर्व 17 उमेदवार मुस्लिम समाजाचे। महापालिका निवडणूक रणधुमाळी। मनसे 101 ठिकाणी भाजपा उमेदवारांविरोधात, तर 83 ठिकाणी मनसे शिंदेंच्या उमेदवारांविरोधात। मुख्यमंत्र्यांच्या सभेत ग्रामीण भागातून गर्दी जमवली गेली। यावर्षी 20 ते 25च्या वर भाजपचे नगरसेवक निवडून येणार नाहीत, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांची टीका। अमरावतीत भाजपच्या नवनीत राणांनी फोडला रवी राणांच्या युवा स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ। भाजप उमेदवार तुषार भारतीय यांच्या विरोधात नवनीत राणांचा उघडपणे प्रचार। पुणे पालिका निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारांना चिन्हांचं वाटप। 277 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। मतदार जनजागृती। चंद्रपुरात निघाली बाईक रॅली। महानगरपालिकेतर्फे स्वीप अभियान अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी बाईक रॅली। मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवीत घट। 4 वर्षात मुदत ठेवी 92,000 कोटींवरून 80,000 कोटींवर। पुणे पालिकेत निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षातूनच आव्हान। प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील 3 तगडे उमेदवार रिंगणात। जालना पालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांची आज प्रचार सभा। दुपारी 12 वाजता शहरातील मामा चौक मैदानावर होणार जाहीर सभा। नांदेड पालिकेसाठी भाजपनं कंबर कसली। आज जालन्यात मुख्यमंत्र्यांची तसेच पंकजा मुंडेंचीही प्रचार सभा। पुण्यात आज मुख्यमंत्र्यांच्या 2 प्रचार सभा। सायंकाळी 4 वाजता येरवडा, तर रात्री 8 वाजता कात्रज चौकात सभा। आम्ही हिंदू आहोत, उर्दू नाही म्हणत मुंबई महादेवचा उल्लेख एक्सपोस्ट करत नितेश राणे यांचा ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला। वसई विरारमध्ये गेली 15 ते 20 वर्ष विकासाऐवजी मक्तेदारी। महापालिकेकडे दूध देणारी गाय म्हणून पाहिलं गेलं। भाजप नेत्या पूनम महाजन यांची हितेंद्र ठाकूर यांच्यावर जोरदार टीका। वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला मोठा झटका। प्रभाग 58च्या महिला अध्यक्ष गायत्री वाघचौडे भाजपात। अजित पवारांच्या वक्तव्यावरील भाजपच्या भूमिकेशी असहमत। कुणाचा सन्मान, कुणाचा अवमान, ज्यांना त्यानं ठरवावं। अलिबागचे आमदार महेंद्र दळवींची प्रतिक्रिया। लालबाग परळ भागात उद्धव ठाकरे आज शाखा भेटी घेणार। आदित्य ठाकरे देखील मुंबईतील शाखा भेटी घेण्याची शक्यता। निवडणुकीच्या तोंडावर उल्हासनगरात आठवलेंच्या रिपाईमध्ये दुफळी। जिल्हाध्यक्षांनी आठवलेंना चुकीची माहिती देत विश्वासघात केल्याचा महिला कार्यकर्त्याचा आरोप। ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्याविरोधात गुणरत्न सदावर्तेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार। जाहीरनामा आचारसंहितेच्या नियमात बसत नसल्याचा आरोप। अमरावतीत काँग्रेसची आज प्रचार सभा। मुख्यमंत्र्यांच्या रोड शोला फारसा प्रतिसाद लाभला नाही असा टोला लगावत यशोमती ठाकूर घेणार पत्रकार परिषद। सोलापूर महापालिका महायुतीच्या ताब्यात ठेवण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापुरात तळ ठोकून। पालिकेसाठी अनेक गोपनीय बैठकांसाठी आणि जोडण्यांसाठी सोलापुरात विशेष लक्ष केंद्रित। 70 जागांवर एकही मत न पडता सत्ताधाऱ्यांनी निवडणुका जिंकल्या। निवडणुका लढण्यापूर्वीच विजय विकत घेणार असाल तर निवडणूक आयोग बरखास्त करून निवडणुका घेऊच नका। सामनातून हल्लाबोल। डॉन कौन है, निवडणुकीनंतर दाखवून देऊ। सुनील तटकरे यांनी केलेल्या डान्सवरून आमदार महेंद्र दळवींचा टोला। मुंबईत ठाकरे सेना विरुद्ध भाजप आणि शिवसेना संघर्ष। तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने। उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू असताना घडला प्रकार। पुणे महापालिकेची रणधुमाळी। बाणेरमध्ये अजित पवारांची प्रचार सभा। अजित पवार यांनी मला राजकारणात पुनर्जन्म दिला। राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल बालवडकर यांचं वक्तव्य। भाजपच्या निवडणूक प्रचाराचे गाणे फडणवीस यांच्या हस्ते लॉन्च। गायक अवधूत गुप्ते आणि गायिका वैशाली सावंत यांनी गायलेलं गाणं लॉन्च। आजचा वचननामा नव्हता, वाचूननामा होता। ठाकरेंनी 2017 मध्ये दिलेलं एकही वचन पूर्ण केलं नाही। मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर निशाणा। 25 वर्षात मुंबईत शौचालय का नाही? बाबा आणि काकांना विचारा। फडणवीसांचा आदित्य आणि अमित ठाकरेंना टोला।
कॅमेरामन आणि कार्टुनिस्टची युती झाली असं एक जण म्हणाला. ही युती कन्फ्युजन आणि करप्शनची. महायुतीच्या भीतीनं सर्व एकत्र आलेत. फडणवीसांची ठाकरे युतीवर टीका. झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येकाला मालकीचं घर द्यायचंय. आम्ही झोपडपट्टी मुक्त मुंबई करून दाखवू. मुख्यमंत्री फडणवीसांचं मुंबईकरांना आश्वासन. वेस्टर्न एक्सप्रेस वेवर ट्रॅफिक होणार नाही अशी व्यवस्था करत आहोत. बोरिवली ठाणे बोगद्याचे काम सुरू. ठाणे ते बोरिवली 15 मिनिटात प्रवास शक्य. फडणवीसांची माहिती. सबर्बनच्या सर्व लोकल बंद. डब्याच्या एसी लोकल होणार. तिकीट वाढ न होता प्रवास करता येणार. मुंबई लोकलवर फडणवीसांचं वक्तव्य. 15 वर्षात विरोधकांनी फक्त 11 किलोमीटरची मेट्रो तयार केली. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. आम्ही फक्त बोर्ड लावत नाही. फडणवीसांची विरोधकांवर टीका. आमच्या सरकारनं साहित्य संमेलनाला 3 कोटी दिले. यापूर्वी साहित्य संमेलनाला सरकारकडून 50 लाख मिळायचे. साहित्य संमेलन समारोप सोहळ्यात बोलताना एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. आदित्य ठाकरे यांचा शिवसेनेवर निशाणा, पण चोर ते चोरच. सरळ होऊ शकत नाहीत. मिंधेंच्या आरशात त्यांना चेहरा तरी स्वतःचा दिसतो की तोही चोरलेला. ट्विट करत आदित्य ठाकरेंनी शिवसेनेवर केली टीका. ठाकरेंचा वचननामा नाही तर अपचननामा. ठाकरे बंधूंचा वचननामा म्हणजे लबाडा घरचं जेवण. आशिष शेलार यांची टीका. ठाकरेंनी महापालिकेत केवळ बनवाबनवी केली. मुंबई मनपात ठाकरेंनी 3 लाख कोटींचा भ्रष्टाचार केला. उद्धव ठाकरेंनी सर्वात मोठा घोटाळा केला. अमित साटम यांचा ठाकरेंवर आरोप. मुंबई शहर रस्त्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. 10 वर्षात रस्त्यांवर 21,000 कोटी खर्च. उद्धव ठाकरेंनी नालेसफाईत घोटाळा केला. भाजपचे अमित साटम यांचा ठाकरेंवर घणाघात. शिक्षणात ठाकरेंनी 182 कोटींचा घोटाळा केला. निवडणुकीच्या आधी ठाकरेंना मराठी माणूस आठवतो. शिक्षणात ठाकरेंनी 182 कोटींचा घोटाळा केला. अमित साटमांचा उद्धव ठाकरेंवर आरोप. बेस्टला देशोधडीला लावण्याचं काम ठाकरेंनी केलं. ठाकरेंमुळे मुंबईतील बेस्ट बसेसची दुरावस्था. बेस्टला देशोधडीला लावण्याचं काम ठाकरेंनी केलं. साटम यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप. वचननाम्यात हिंदुत्व हे शब्द वगळलेले आहेत. ठाकरेंच्या वचननाम्यात बाळासाहेबांचा अवमान. ठाकरेंच्या वचननाम्यात 40% इंग्रजी शब्द. माजी खासदार राहुल शेवाळे यांची पोलखोल. आता कशाला निवडणूक आयोगाला घाबरता? 2017 आणि आत्ताच्या वचननाम्यात सारख्याच गोष्टी. उद्धव ठाकरेंचा 2017चा वचननामा आता कॉपी पेस्ट. राहुल शेवाळेंची माहिती. आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. माय मराठीच्या रक्षणासाठी सरकार सज्ज. मराठी भाषा भवनाचं काम लवकरच पूर्ण होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. मराठी ही फक्त भाषा नाही तर आपली ओळख. मराठीचं वैभव जपणं सर्वांचं कर्तव्य. JNU मध्ये शिवरायांच्या अभ्यासासाठी विशेष अध्यासन. साताऱ्यातील साहित्य संमेलनात शिंदेंचं वक्तव्य. उदेगा अंबे उदेच्या जयघोषात औंध दुमदुमली. औंधमध्ये यमाई देवीचा ऐतिहासिक रथोत्सव उत्साहात पार. विधानसभा अध्यक्षांविरुद्ध जनता दलाचे हरिभाऊ राठोड यांची तक्रार. हरिभाऊ राठोड यांच्या आरोपावरून जनता दलाचा युटर्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रचार सोडून सोलापुरातील सरवदे कुटुंबियांना भेटावं. अमित ठाकरेंची विनंती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आपलं राज्य कुठे चाललंय हे पाहिलं पाहिजे. अमित ठाकरेंची अपेक्षा. महाराष्ट्रभर महायुतीच्या नेत्यांमध्ये टोकाचा वाद सुरू. गोरगरीब जनतेच्या पैशांची लूट सत्ताधारी करणार असतील तर जनता हे खपवून घेणार नाही. आमदार विश्वजित कदमांचं वक्तव्य. वसई विरार भाजपच्या महेश कदमांसह कार्यकर्त्यांचा बहुजन विकास आघाडीत प्रवेश. भाजपच्या नेत्यांकडून छोट्या कार्यकर्त्यांना डावललं जातंय. महेश कदम यांचा भाजपवर आरोप. नाशिककरांचा सर्वांगीण विकास हा आमचा नारा. नाशिक हा शिवसेनेचाच बालेकिल्ला राहणार. मंत्री दादा भुसेंचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचा बदला घेण्याची वेळ आली. आपला महापौर करण्यासाठी भाजपचे सर्व उमेदवार निवडून द्या. मंत्री गिरीश महाजनांचं आवाहन. मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. माजी महापौर शुभा राऊळ यांचा राजीनामा. शुभा राऊळ भाजपात. निवडणूक जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतात. भाजपचा खरा चेहरा सर्वांच्या समोर. प्रणिती शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल. महापौर वादात अडकली. मुंबईची प्रगती वाद नव्हे, मुंबईला प्रगती हवी. काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी यांचं वक्तव्य. लोकांचा बळी घेऊन महायुतीचं राजकारण सुरू. महायुतीपेक्षा इंग्रज 100 पट बरे होते. भाजप कार्यकर्त्यांच्या घरावर फडणवीसांनीच नांगर फिरवला. ठाकरे सेनेचे उपनेते शरद कोळी यांची टीका.
भाजप केवळ द्वेष पसरवतंय, ठाकरे बंधूंचा जाहीरनामा सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा, विद्या चव्हाण यांचं वक्तव्य. अमित ठाकरे सरवदे कुटुंबियांच्या भेटीसाठी सोलापुरात, बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबाला धीर देताना अमित ठाकरे भावुक. लग्नाचं खोटं आमिष दाखवून अत्याचार, हा आरोप प्रत्येक प्रकरणात लागू होत नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा. वाहनांना HSRP नंबर प्लेट लावण्याची मुदत संपली, नागपुरात आरटीओ प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करणार, नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई होणार. कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये 3 नवीन न्यायमूर्ती नियुक्त, न्यायमूर्ती NV सूर्यवंशी, RJ अवचट, वृषाली जोशी यांची नियुक्ती. मुंबईतील प्रदूषणात वाढ, हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक चिंताजनक पातळीवर, हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक थेट 356. या आठवड्यात उत्तर भारतात थंडी वाढण्याची शक्यता, राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. पुण्यात थंडी पुन्हा वाढण्याची चिन्ह, उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे थंडी वाढण्याची चिन्ह, हवामान तज्ज्ञांचा अंदाज. उल्हासनगरमध्ये 450 लोकांना गेल्या 7 वर्षांपासून घर मिळेना, जवळपास 100 कोटी प्रोजेक्टमध्ये गुंतले, आम्हाला घर द्या, नागरिकांची मागणी. इंदापूरच्या भरणेवाडीत दिव्यांग आणि वयोश्री योजनेतील लाभार्थ्यांना साहित्याचं मोफत वितरण, मंत्री दत्तात्रय भरणेंच्या हस्ते 4297 लाभार्थ्यांना वितरण. मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी पोलीस विभागाकडून सुरक्षेची उपाययोजना, मार्गावरील दोन्ही बाजूस रेडियम वळण दाखवणाऱ्या सूचना, फलकांची अंमलबजावणी. साताऱ्यातील मराठी साहित्य संमेलनातील गझल कट्टा, गझल रसिकांसाठी स्वरानंदाचा सोहळा ठरला, मंचावरील कलाकारांनी प्रेक्षकांची मन अक्षरशः जिंकून घेतली. साताऱ्यातील साहित्य संमेलनात चंद्रकांत दळवी यांची सहकुटुंब उपस्थिती, संमेलन परिसरातील विविध उपक्रमांना भेटी, रसिक आणि साहित्यप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण. सोलापूरमधलं मनसे पदाधिकाऱ्यांचं हत्या प्रकरण, मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा, सरवदे कुटुंबियांची मागणी. साताऱ्यात साहित्य संमेलनात महाराष्ट्र एकीकरण समितीची शासनाच्या निष्क्रियतेविरोधात निदर्शनं, विविध मागण्या करत कार्यकर्त्यांची शासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी. पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरी गडावर मानाच्या शिखर काठा देवभेटी सोहळ्याला सुरुवात, यावेळी शिखर काठी मानकऱ्याचा देवसंस्थानच्या वतीनं सन्मान. बोरिवली पश्चिम येथील RMC प्लांटमुळे नागरिक त्रस्त, धूळ, प्रचंड आवाज, अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे त्रास, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम पायदळी तुडवल्याचा आरोप. यवतमाळमध्ये हेल्थ मॅरेथॉनचं आयोजन, 4 प्रकारात आयोजित स्पर्धेत 3000हून अधिक नागरिकांचा सहभाग. मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणी सोलापुरात मवियाचं मुका आंदोलन, सर्व नेत्यांचा हाताला काळ्या फिती बांधून व्यक्त केला निषेध. बीडमध्ये भावी जिल्हा परिषद सदस्यांचा संधी साधूपणा उघड, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्त्याची डागडुजी, महाजनवाडी ग्रामस्थांनी निकृष्ट दर्जाचे रस्त्याचं काम अडवलं. शिर्डीत पोलीस दलाच्या 28 वाहनांचा लोकार्पण सोहळा, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार. सोशल मीडियावरील प्रसिद्धी, लाईक्स आणि व्ह्यूजसाठी जीवघेणा स्टंट, तरुणाला भोला, व्हायरल व्हिडिओवर RPFची कारवाई, लोकांमध्ये स्टंट करणाऱ्या तरुणाला अटक. पिंपरी चिंचवड विद्यापीठाचा पहिला पदवीदान समारंभ संपन्न, नामांकित वैज्ञानिक डॉक्टर विजय भटकर यांच्या उपस्थितीत समारंभ संपन्न. तेलंगणात 19 जहाल माओवाद्यांचं पोलिसांपुढे आत्मसमर्पण, 48 अत्याधुनिक बंदुका पोलिसांना सुपूर्द, त्यांच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा. लोकशाही मराठीचे सर्वेसर्वा गणेश नायडू यांनी सहकुटुंब घेतलं तुळजाभवानीचं दर्शन, शाकंभरी नवरात्रोत्सवात पौर्णिमेला नायडू कुटुंबियांना अभिषेक पूजेचा मान. ढगाळ वातावरणामुळे हिंगोलीतील रब्बी हंगामातील पिकं धोक्यात, हरभरा पिकावर घाट्याळीचा तर गव्हावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव. आष्टीच्या डांगर भोपळ्याला तब्बल 5 राज्यात मागणी, सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेल्या भोपळ्याला 1 एकरी फक्त 7000 खर्च. साताऱ्यात सततच्या बदलणाऱ्या हवामानामुळे स्ट्रॉबेरी पीक अडचणीत, वाढत्या आर्द्रतेमुळे स्ट्रॉबेरीवर किडींचा प्रादुर्भाव, स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. मुंबई गोवा महामार्गावर नव्यानं बांधण्यात आलेल्या पुलाजवळील रोड खचला, अंजनारी पुलावरील रोड दोन्ही बाजूला खचला.
छत्रपती संभाजीनगरात साडीच्या ऑफर्समुळे मोठी चेंगराचेंगरी 3 महिला बेशुद्ध. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचं सत्र सुरूच. अज्ञात वाहनाच्या धडकेत 2 युवकांचा जागीच मृत्यू. पोलिसांकडून वाहनाचा शोध सुरू. मुंबई गोवा महामार्गावर बर्निंग कारचा थरार. कार आणि सामान संपूर्ण जळून खाक. लोटे एमआयडीसी अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात. पुणे बेंगलोर महामार्गावर खडी सांडल्यानं 10 दुचाकी घसरल्या. महामार्ग देखभाल विभागाचा निष्काळजीपणा. नगरसेवक दादा शिंगण आक्रमक. अमरावतीतील वायगावात गुरांच्या गोठ्याला भीषण आग. आगीत सोयाबीन आणि इतर शेतमाल जळून खाक. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. छत्रपती संभाजीनगरात बैलगाडी आणि दुचाकीचा भीषण अपघात. एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. रत्नागिरीत 2025 मध्ये हत्येचा प्रयत्न तसेच दुखापत संदर्भातील सर्व गुन्हे उघडकीस. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचा राज्यात 3रा क्रमांक. कोल्हापुरात गांजा विक्रीसाठी सांगलीतून आलेल्या गुन्हेगाराला अटक. 2 किलो गांजासह सुमारे 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त. कोल्हापुरात एका फोटोग्राफरला लुटण्यासाठी दुसऱ्या फोटोग्राफरने दिली 20,000 रुपयांची सुपारी दिलेल्या सराईत गुन्हेगारांसह 6 जणांना अटक. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील हॉटेलवर टोळक्याचा हल्ला. 10 ते 15 जणांच्या मध्यधुंद टोळीकडून हॉटेलची तोडफोड. पुण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसं जप्त. टिळक रोड येथील पेट्रोल पंप परिसरात गुन्हे शाखेची सापळा रचून कारवाई. सोलापुरातील बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणातील 11 आरोपींना पोलिसांकडून अटक. बाळासाहेब सरवदे मनसे विद्यार्थी सेनेचे नेते. रायगडच्या मापगावात कुकुचकू कंपनीच्या मालकाच्या घरावर सशस्त्र दरोडा. 15 लाखांचा ऐवज लंपास. पोलिसांकडून तपास सुरू. सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील 5.5 कोटीच्या सोनेचोरीचा उलगडा. महिन्याभरात 4 चोरांना अटक. मात्र 2 आरोपी फरार. पुढील तपास सुरू. अकोल्यात क्षुल्लक कारणावरून हत्या करणाऱ्या आरोपीची धिंड. मोठ्या बंदोबस्तात पोलिसांनी काढली कृषीनगर भागात धिंड. हिंगोलीत डोंगरकडा परिसरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा. 3,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. गडचिरोलीत प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची वाहतूक करणारी कार अडवून 2 जणांना अटक. कारवाईत एकूण 6,71,200 रुपयांचा ऐवज जप्त. पैशांच्या वादातून 17 वर्षीय मुलाचं अपहरण. 7 तासात सुटका. छत्रपती संभाजीनगरातील बजरंग चौक परिसरातील घटना. बिग बॉस मराठी 3 फेम जय दुधाणेला अटक. मुंबई विमानतळावर पोलिसांची कारवाई. 5 कोटींच्या फसवणूक प्रकरणात अटक. बीडच्या अंबाजोगाईत अवैध बिंगो जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा. 54,000चा मुद्देमाल जप्त. 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. सोलापुरातील बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणात 2रा गुन्हा दाखल. हत्येचे आरोप असलेल्या शिंदे परिवाराकडून तक्रार दाखल. सांगलीत बनावट सोनं देऊन एकाची 8 लाखांची फसवणूक. या प्रकरणी महिलेसह 3 अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. राज्यात जनऔषधी केंद्र तसेच फार्मसीचं जाळं वाढवणार. आरोग्यसेवा बळकटीसाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा आणि राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यात दिल्लीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक. बँक कर्मचाऱ्यांचा 27 जानेवारी रोजी संपाचा इशारा. 3 दिवस बँकांचा व्यवहार ठप्प होणार. बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. दशावतारची ऑस्कर झेप. 150 चित्रपटांमध्ये दशावतारची निवड. मराठी चित्रपटाची ऐतिहासिक कामगिरी. काँग्रेसनं प्रियंका गांधींवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी. निवडणुकांसाठी 5 राज्यांमध्ये स्क्रीनिंग कमिटी. आसाम स्क्रीनिंग कमिटीच्या प्रमुखपदी प्रियंका गांधींची नियुक्ती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.